नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आपण सुश्रुताचं सूत्रस्थान बघत आहोत. आज आपण 13वा अध्याय बघणार आहोत. जलौका औच्चारणीय अध्याय. श्लोक नंबर 3 बघा. नृप, आढ्य, बाल, स्थविर, भीरु, दुर्बल, नारी, सुकुमाराणाम अनुग्रहार्थ परमसुकुमारो अयम शोणित अवसेचन उपायो अभिहितो जलौकसहा. तर सगळ्यात आधी त्यांनी इंडिकेशन दिलेले आहेत. की जळू कुणासाठी वापरायची आहे. आणि या ठिकाणी ह्या ज्या इंडिकेशन्स आहेत मित्रांनो, ह्या नीट लक्षात ठेवा. बाकी ठिकाणी सगळ्या ठिकाणी ज्या गोष्टी कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणून आलेल्या आहेत त्या गोष्टी इथे इंडिकेशनमध्ये आलेल्या आहेत. जसं बाल, स्थविर, लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, भीरू, भित्रे आहेत, दुर्बल आहेत, हे बाकी सगळ्या ठिकाणी कॉन्ट्राइंडिकेशनमध्ये असतात. पण जळूमध्ये मात्र हे सगळे इंडिकेशनमध्ये आलेले आहेत. नारी, सुकुमार, ह्या सगळ्या गोष्टी यांच्या अनुग्रहार्थ, यांच्यावर अनुग्रह म्हणजे काय म्हणतात, एक प्रकारे स्नेह किंवा उपकार करण्यासाठी म्हणून हा विधी कसा आहे, तर हा परमसुकुमार विधी. शृंग आणि आलाबूला सुकुमार विधी असं म्हटलेलं आहे, साधारण सुकुमार. पण जलौका मात्र परमसुकुमार आहे. तर या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा. प्रच्छान आणि सिरावेद हे कष्टदायी आहेत. शृंग, आलाबू हे साधारण सुकुमार विधी आहेत आणि जलौका हा परमसुकुमार विधी आहे रक्तावसेचनाचा. तर त्यामुळे नृप म्हणजे राजा, आढ्य म्हणजे खूप श्रीमंत व्यक्ती, राजा वगैरेला एकदम आपण शस्त्र टोचत नाही, तर त्यामुळे त्यांना जळू वगैरे लावून परमसुकुमार असा विधी. तर ह्या गोष्टी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या नीट लक्षात ठेवा. आणि आता सुश्रुतांनी याला परमसुकुमार विधी म्हटलेलं आहे. आणि ती जळू हातात घ्यायला आपण जर घाबरत असू तर म्हणजे आपल्याला काय डिग्री लावायची किंवा आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत हे आपण स्वतःचं चेक करायला पाहिजे आहे ना. तर त्यामुळे जळू लावायला कुणीही खरं तर घाबरू नये. परमसुकुमार असा तो विधी आहे. स्वतःला लावून घेणं हा सुकुमार, परमसुकुमार विधी आहे. तर लावताना तर त्याचा काहीच त्रास होत नाही आहे. तर त्याच्यामुळे नक्की जळू हातात घेण्याची तुम्ही प्रॅक्टिस ठेवा. त्यासाठी 1-2-4 जळू विकत घ्यायच्या आणि रोज घरात घेऊन त्यांना या डब्यातून त्या डब्यात टाकण्याची प्रॅक्टिस जर केली तर हळूहळू जळूशी आपली मैत्री होते, त्याच्या स्पर्शाशी मैत्री होते आणि खूप चांगल्या चिकित्सेमध्ये यश देणारा हा जलौकाउच्चारण असा विधी आहे. आणि यश देणारा आणि लवकरात लवकर रिझल्ट, आयुर्वेदातले सगळ्यात फास्ट रिझल्ट जर कशात तुम्हाला दिसत असतील तर ते जलौकाउच्चारणामध्ये दिसतात. त्वचेचे आजार असतील, जळू लावल्या की गायब 4 दिवसामध्ये. सांधेदुखी वगैरेमध्ये जिथे सांध्याला सूज आहे, खास करून वात, रक्तदृष्टी असताना त्याला सांध्याला जळू लावा. पेशंट जिना चढताना म्हणजे तुमच्या क्लिनिकला येतानाचा रुग्ण आणि जळू लावून जातानाचं रुग्ण याच्यामध्ये 80% फरक पडलेला असतो. इतका सुपरफास्ट विधी आणि त्यामुळे रुग्णांचा पटकन आयुर्वेदावरचा विश्वास, तुमच्यावरचा विश्वास वाढवणारा विधी. या अनुषंगाने जळूचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा आणि प्रॅक्टिस पण करा. अभ्यास तर करा. पुढे जाऊया. पुढे श्लोक नंबर 4 मध्ये तत्र वातपित्त कफ दुष्ट शोणितम यथासंख्यम शृंग जलौका आलाबुभिर अवसेचयेत स्निग्ध शीतवृक्षत्वात सर्वाणी सर्वेर्वा. वात, पित्त आणि कफदुष्ट रक्त हे अनुक्रमे शृंग, जलौका आणि आलाबूने काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे वातदुष्ट रक्त हे शृंगाने काढावं, पित्तदुष्ट रक्त हे जलौकेने काढावं आणि कफदुष्ट रक्त हे आलाबूने काढायचं आहे. वातदुष्ट शृंग, पित्तदुष्ट जलौका आणि कफदुष्ट आलाबू. कारण शृंग हे स्निग्ध असतं, जलौका या शीत असतात आणि आलाबू हा वृक्ष असतो. हे त्याची कारणं त्यांनी दिलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी मात्र त्यांनी सांगितलेलं आहे सर्वाणी सर्वेर्वा. हे असं जरी असलं तरी तुम्ही सगळीकडे सगळं वापरू शकता. त्याच्यामुळे शृंगही तिन्हीकडे वापरू शकता, जलौकाही तिन्हीकडे वापरू शकता आणि आलाबूही तिन्हीकडे, वातपित्त कफ तिन्ही दुष्ट रक्तामध्ये वापरू शकता. अगदी स्पेसिफिकली सांगायचं तर हे आहे. तर त्याच्यामुळे
MCQ काय विचारलं आहे हे थोडंसं बघायचं आणि त्याच अनुषंगाने तुमचं उत्तर असलं पाहिजे की स्पेसिफिक वापरायचं असेल तर वातासाठी शृंग आहे, पित्तदृष्टीसाठी जलौका आहे आणि कफदृष्टीसाठी अलाबू आहे. पण तुम्ही कुठेही काही वापरू शकता, ही पण मुभा त्यांनी देऊन ठेवलेली आहे. त्याच्यामुळे याही अँगलनी जलौका महत्त्वाची आहे की जलौका आपण तिन्ही प्रकारच्या दुष्ट रक्तामध्ये वापरू शकतो. त्यानंतर मग त्याचे गुण दिलेले आहेत शृंग, अलाबू आणि जळूचे. श्लोक नंबर 5 मध्ये बघा, शृंगाचे दिलेत आधी, उष्णम समधुरम स्निग्धम गवाशृंगम प्रकीर्तितम तस्मात वातोपसंसृष्टे तू हितम तद आवसायचे नाही, की गाईचं शृंग किंवा गोशृंग यासाठी वापरलं जातं. गोशृंग यासाठी वापरलं. यापूर्वी आपल्याला गोदंत आला होता. गोदंत आला होता, कुठे आला होता? दग्धासाठी, त्वचागत दग्धासाठी वापरायचा जो होता तो गोदंत होता. इथे गोशृंग आला आहे. तर हे गोशृंग कशासाठी वापरायचं आहे? तर रक्तावसेचनासाठी वापरायचे. गोशृंगाचे गुण उष्ण, समधुर, स्निग्ध अशा आहेत. त्याच्यामुळे हे सगळे वातशामक गुण असल्यामुळे वातदुष्ट रक्तासाठीचं अवसेचन जर करायचं असेल आपल्याला तर त्यासाठी आपण गाईचं शृंग वापरतो. श्लोक नंबर 6 बघा, शीतादिवासा मधुरा जलौका वारी संभवा तस्मात पित्तोपसृष्टे तू हिता ता सा तू अवसेचने. तर जलौका कशा असतात? शीतादिवासा, की थंड ठिकाणी म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या असतात, त्याच्यामुळे शीत ठिकाणी त्यांचा वास असतो. मधुर असतात आणि वारी संभवा, पाण्यामध्येच त्यांची उत्पत्ती असते. त्यामुळे पित्तोपसृष्ट व्याधीमध्ये जळू जास्त चांगल्या पद्धतीने उपयोगी पडतात. आणि हे आपल्याला प्रत्यक्षात दिसतं पण, की वातदुष्ट किंवा कफदुष्ट रक्त असल्यापेक्षा पित्तदुष्ट रक्त जर असेल तर जळू खूप लवकर लागते. म्हणजे जळू ज्यांच्या तक्रार असेल की लागत नाही आहे, तर जितकं रक्तदुष्टी जास्त तितकी जळू पटकन लागते. म्हणजे खास करून माझा अनुभव तर असा आहे की हार्पिसचे जे पेशंट असतात, नागिण ज्याला म्हणतो आपण, त्याला तर जळूसारखा उपायच नाही आहे. म्हणजे जळू लावल्या की तिसऱ्या दिवशी गायब. नाही तर लोक 7-7, 8-8 वर्ष हार्पिस झोस्टरचं पेन घेऊन आणि सगळं ते बर्निंग घेऊन फिरत असतात आणि 3 दिवसात बरा करणारा उपचार जळू. तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पित्तदुष्टी असते. त्यामुळे तिथे जळू अशी टाकली की लगेच लागते. पण ज्या ठिकाणी मग कफदुष्टी किंवा वातदुष्टी जास्त अधिक आहे, रक्तदुष्टी त्या मानाने कमी आहे, अशा ठिकाणी जळू लागायला थोडासा वेळ लागतो. आणि ज्या ठिकाणी जळू लागतच नाही आहे खूप प्रयत्न करून, असं समजायचं त्या ठिकाणी रक्तदुष्टी फारशी नाहीच आहे, असं समजायला हरकत नाही. हे मी 10 वर्षाच्या प्रॅक्टिसच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. वास्तविक याचा तुम्हाला MCQला काही फायदा नाही आहे, पण तुमच्या व्यवहारामध्ये पुढच्या लाईफमध्ये त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यानंतर श्लोक नंबर 7 मध्ये बघा, आलाबू कटुकम वृक्षम तीक्ष्णश्च परिकीर्तितम तस्मात श्लेष्मोपसृष्टे तू हितम तद अवसेचने. आलाबू कसं आहे? आलाबू कटू आहे, वृक्ष आहे, तीक्ष्ण आहे. कटू, वृक्ष, तीक्ष्ण, त्यामुळे कफदुष्ट रक्तामध्ये ते वापरावं. त्यानंतर श्लोक नंबर 8 मध्ये बघा, तत्र प्रच्छ्रिते तनुवस्त्रपटलसूत्र अवनध्येन शृंगेन शोणितम तत् अवसेचयेत आचूषणात आणि सांतर द्रीपया अलाबवा. तर हे शृंगाने आणि अलाबूने कसं काढायचं आहे रक्त ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर शृंगाने रक्त काढण्यासाठी आधी प्रच्छान करावं लागणार. प्रच्छान केल्यानंतर शृंग जे आहे तर ते शृंग त्या ठिकाणी ठेवून आचूषण करावं लागणार, म्हणजे ओढावं लागणार. त्या ठिकाणी रक्त ते ओढावं लागणार त्या शृंगाच्या साह्याने. आलं लक्षात? तर इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आधी पूर्वकर्मामध्ये प्रच्छान करायचं आहे आणि तनुवस्त्र पातळ वस्त्राने किंवा सूत्राने बांधून मग आचूषण करायचं आहे, शृंगाने आचूषण करून काढावं. आणि अलाबूने रक्त काढताना अंतर्दीप्रया, म्हणजे अलाबू ठेवायची, त्याच्या आतमध्ये एक दिवा, जळता दिवा ठेवायचा आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणचं रक्तमोक्षण करायचं आहे त्या ठिकाणचं प्रच्छान आधी करून त्या ठिकाणी त्याच्यावर दिवा ठेवून वरतून आलाबू ठेवायचे. तर लहानपणी तुम्ही एक प्रयोग केला असेल बघा, की प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आणि त्यात मेणबत्ती ठेवायची एक जळती आणि वरतून ग्लास ठेवायचा. जोपर्यंत आतमध्ये ऑक्सिजन आहे त्या ग्लासमध्ये तोपर्यंत ती मेणबत्ती जळते आणि नंतर ऑक्सिजन संपल्यावर ती विझते. पण आतला ऑक्सिजन जळण्यासाठी वापरल्यामुळे आत व्हॅक्यूम तयार होतो आणि त्या प्लेटमधलं पाणी आतमध्ये त्या ग्लासमध्ये शिरतं, असा तो
प्रयोग अगदी साधा सोपा असा 3री 4थीत आपण केलेला असेल. तर त्याच अनुषंगाने जळता दिवा ठेवल्याने आतमध्ये व्हॅक्यूम क्रिएट होतो ऑक्सिजन संपल्यामुळे आणि त्यांनी रक्तमोक्षण केलं जातं. तर हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. शृंगासाठी प्रच्छान, आचूषण, आलाबूसाठी प्रच्छान आणि सांतरदीप म्हणजे अंतरदीप, आतमध्ये दीप ठेवणं, आतमध्ये दिवा ठेवणं, हे आलाबूसाठी. श्लोक नंबर 9 बघा. जलमासाम आयुरेती जलायुका. पाण्यातच ज्यांचं आयुष्य असतं त्याला जलायुका, जळोका म्हणतात. जलमासाम ओक येती जलौक. पाणी ज्यांचं घर आहे, ओक म्हणजे घर किंवा निवासस्थान आहे, त्यांना जलौका. अशा 2 कारणांनी त्यांना जलौका असा शब्द आलेला आहे. श्लोक नंबर 10 मध्ये बघा. ता द्वादश तासाम सविशाः षट तावत्य एव निर्विषाः. त्या 12 प्रकारच्या असतात जळू, त्यातल्या सविष म्हणजे विषारी जळू 6 आहेत आणि तेवढ्याच निर्विष आहेत, मग सविष जळू कुठल्या आहेत बघा. कृष्णा, कर्बुरा, अलगर्दा, इंद्रायुधा, सामुद्रिका आणि गोचंदना. तर ह्या 6 ज्या आहेत, या 6 जळू सविष जळू आहेत. मग या प्रत्येकाचे गुण दिलेले आहेत. कृष्णा कशी आहे, तर कृष्णा वर्मी मत्स्यवत आयता, वर्मी माशासारखी. वर्मी नावाचा जो मासा असतो तर त्याच्यासारखी जाड असते. छिन्न उन्नत कुक्षी असणारी ती जी आहे ती कृष्णा आहे. कर्बुरा जी आहे, अंजनचूर्ण वर्णा पृथुशिरा ही कृष्णा आहे. अंजनचूर्ण वर्णाची आणि पृथुशिरा असलेली ती कृष्णा. आणि वर्मी मत्स्यवद आयता छिन्नोन्नत कुक्षी ही जी आहे ती कर्बुरा आहे. तर कर्बुरा, तर हे एका खाली एक तुम्ही लिहून घ्यायचं. कृष्णा कशी आहे, अंजनचूर्ण वर्णा, पृथुशिरा. कर्बुरा वर्मी मत्स्यवद आयता, छिन्न उन्नत कुक्षी. अलगर्दा रोमशा महापार्श्वा कृष्णमुखी. बघा, रोमशा महापार्श्वा कृष्णमुखी. इथे कृष्णमुखी नाही दिली आहे. कृष्णाचा रंग अंजनचूर्ण वर्ण दिला आहे, अलगर्दा मात्र कृष्णमुखी आहे. हे नीट लक्षात ठेवा. नंतर इंद्रायुध आहे. इंद्रायुधवत ऊर्ध्वराजेभिष चित्रता, की इंद्राचं धनुष्य सारखे वेगवेगळे त्याच्यावर चित्रविचित्र रेषा असतात, ती इंद्रायुधा. सामुद्रिका ईषद शीतपीतिका विचित्र पुष्पाकृती चित्रा. ईषद शीतपीत थोडीशी काळसर पिवळी अशा रंगाची आणि विचित्र पुष्प आकृती की वेगवेगळ्या फुलांच्या विचित्र फुलांच्या आकाराची जी आहे ती सामुद्रिका. त्यानंतर गोचंदना गो वृषणवद अधोभागे, खालच्या बाजूला जी गोवृषणासारखी दिसणारी आहे. तो गोवृषणवत कोणती होती हे, तर गोचंदना. किंवा असं विचारतील गोचंदना का आकार कैसा होता है, गोशृंगवत, गोस्तनवत, गोनेत्रवत आणि गोवृषणवत. तर आपल्याला माहिती पाहिजे की ही गोवृषणासारखी दिसते म्हणून गोचंदना इथं नाव आहे. आणि द्विधाभूतर आकृती अणुमुखी. द्विधाभूत आकृती म्हणजे 2 भाग झाल्यासारखे वाटतात तिचे आणि तोंड मात्र एकदम छोटं असतं. समोर तिचे 2 भाग असल्यासारखे वाटतात तिचे एकूण, पण ती एकत्रच असते आणि समोर मुख मात्र छोटं असतं. ताभिर्दष्टे पुरुषे दंशे श्वयथू अतिमात्र कंडू मूर्छा ज्वरो दाह छर्दी मद सदन लिंगानी भवती. तर ह्या 26 जलोका आहेत 6 आणि ह्या 26 जलोकापैकी कुठली जर चावली तर त्याच्यामध्ये काय काय होतं. श्वयथू अतिमात्र श्वयथू म्हणजे सूज येते, कंडू मूर्छा, ज्वर, दाह, छर्दी, मद, सदन ही सगळी लक्षणं 26 जलौका दंशाची आहेत. मग याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, 26 जलौका दंशाने खालीलपैकी कुठलं लक्षण होतं, कुठलं लक्षण होत नाही, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्याची ट्रीटमेंट काय आहे. तत्र महागदः पान आलेपन नस्य कर्मादिषु उपयोज्य, की याची ट्रीटमेंट आहे महागद. महागद नावाचा जो कल्प आहे, जो की कल्पस्थानामध्ये पुढे सांगितला जाईल, तर ते महागद
पिण्यासाठी, लेपासाठी, नस्यासाठी वापरायला सांगितलेलं आहे. त्यात इंद्रायुधा दष्टम असाध्यम, त्यातली इंद्रायुधा जी आहे तर ती इंद्रायुधेचा दंश मात्र असाध्य असतो. इंद्रायुधेचा दंश असाध्य असतो. तर ह्या 26 जलोका संदर्भातली ही माहिती आहे. सगळ्या 26 जलोकेचे जर आपण थोडंसं एकत्र लिहिण्याचा प्रयत्न केला, थोडासा काही कोड बनतोय का, तर कृष्णा, कर्बुदा, गोचंदना, इंद्रायुधा, अलगर्दा, सामुद्रिका असा जर आपण त्याचे क्रम लावला तर त्याचा काकाजी IAS, KKG IAS असा त्याचा एक कोड तयार होतो. त्याच्यामुळे 26 जलोकाचा कोड जो आहे तो काकाजी IAS. टॉक्सिक काका आहे तो, IAS आहे पण कसा आहे, टॉक्सिक आहे. तर KKG IAS कृष्णा, कर्बुरा, गोचंदना, इंद्रायुधा, अलगर्दा, सामुद्रिका. तर KKG IAS, काकाजी IAS, तर असा त्याचा एक कोड तयार होऊ शकतो. तर या पद्धतीने जर तुम्ही लिहिला क्रम तर लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढे बघा श्लोक नंबर 12 मध्ये अथ निर्विषाः. मग निर्विष जलोका कोणकोणत्या आहेत तर कपिला, पिंगला, शंकुमुखी, मूषिका, पुंडरीकमुखी आणि सावरिका. मग त्यांचं पण परत वर्णन दिलेलं आहे. तत्र मनःशिला रंजिताभ्याम इव पार्श्वाभ्याम पृष्ठे स्निग्ध मुद्गवर्णा अशी ती कपिला, की मनःशिलाने तिचं रंजन केलेलं आहे असं जी वाटते, की मनःशिलाच्या सारखा पिवळ्या रंगाने लावलेली, पाठीवर पिवळा रंग असल्यासारखा, आणि मुद्गवर्णा मुगाच्या रंगाची जी आहे तर ती आहे कपिला. त्यानंतर पिंगला आहे पुढची, किंचित रक्ता वृत्तकाया पिंगा आशुगाच, की थोडीशी लालसर दिसणारी, वृत्तकाया म्हणजे गोलाकार आहे, आणि आशुगा म्हणजे काय, लवकर हालचाल करणारी ती पिंगला आहे. त्यानंतर यकृतवर्णा शीघ्रपायिनी दीर्घ तीक्ष्णमुखी शंकुमुखी. तर शंकुमुखी नावाची पुढची निर्विष जलोका आहे, ती कशी आहे, यकृतवर्णा यकृताच्या रंगाची आहे, शीघ्रपायिनी लवकर पिणारी आहे, दीर्घ तीक्ष्णमुखी दीर्घ आणि तीक्ष्णमुखी. आधी कुठली होती ती, अणुमुखी होती. कोणती, गोचंदना जी होती ती अणुमुखी होती. इथे जी आहे ही दीर्घ तीक्ष्णमुखी सांगितलेली आहे, तर ती आहे शंकुमुखी. त्यानंतर मूषिकाकृती वर्णा उंदराच्या आकाराची आणि रंगाची, अनिष्टगंधा तिचा गंध मात्र चांगला येत नाही, तर ती मूषिका आहे. तर ही मूषक खरं तर सविष आहे ना. मूषक विषाची लक्षणं वगैरे पुढे 18 प्रकार आपल्याला कल्पस्थानात येणार आहेत. पण मूषिका नावाची जी जलोका आहे ती मात्र निर्विष जलोका आहे, हे या ठिकाणी नीट लक्षात ठेवा. मूषक स्वतः विषारी आहे, मूषक दंश हा विषारी समजला जातो, पण मूषिका नावाची जी उंदरासारखी दिसणारी जळू आहे ती मात्र निर्विष जळू आहे. त्यानंतर पुढे आहे पुंडरीकमुखी मुद्गवर्णा. बघा इथे रिपीट झाली, मुद्गवर्णा 2 जळू आहेत, कपिला पण मुद्गवर्णा आहे आणि पुंडरीकमुखी पण मुद्गवर्णा आहे. आणि पुंडरीक तुल्य वक्त्रा म्हणजे कमळासारखं मुख असणारी ती पुंडरीकमुखी. मित्रांनो, यापूर्वी तुम्ही आत्ताच फायनल इयर पास झाले सगळेजण, त्याच्यानंतर इंटर्नशिपला आले, तुम्ही त्यावेळी शेल्लाचा अभ्यासही केला असेल, 60-70% मार्कही मिळाले असतील, जास्तही मिळाले असतील काही जण. तुम्ही असा अभ्यास केला होता का, हा प्रश्न स्वतःला विचारा. की आपण बघितलं होतं का, की प्रत्येकाचं लक्षण काय आहे, मुद्गवर्ण कुठे कुठे आलेला आहे, इकडे कोणतं मुख आहे, इकडे कोणतं मुख. तर हा जो बेसिक आपला आधीचा अभ्यास असतो UG पर्यंत आपण करणारा, आणि एंट्रन्ससाठीचा जो अभ्यास असतो हा खूप वेगळा असतो मित्रांनो. त्यामुळे आजही तुम्ही जर जुन्याच अभ्यासात अडकून पडला असाल, जो तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये केला होता, तसाच अभ्यास पुन्हा करत असाल, तर त्या अभ्यासाचा इथे तुम्हाला उपयोग होणार नाही आहे. त्यामुळे मी ज्या पद्धतीने तुम्हाला डे 1 पासून सांगत आलो आहे, त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. वाचणं अपेक्षित नाही आहे नुसतं. तर त्याच्यामुळे नीट याचा बारकाईने विवेचनात्मक डिफरन्शियल डायग्नोसिससह कुठे कुठे काय काय आलेलं आहे, कंपॅरिझनची वही, पाठांतरची वही, या अनुषंगाने अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तर मुद्गवर्णा 2 ठिकाणी आलं आहे, कपिला आणि पुंडरीकमुखी. त्यानंतर पुढची आहे सावरिका स्निग्धा पद्मपत्रवर्णा. जी स्निग्धा असते, कमळाच्या पानाच्या आकाराची असते. वरती काय होती, पुंडरीक तुल्य वक्त्रा, की पुंडरीक म्हणजे पण एक कमळाचा प्रकार आहे, तर तिच्यासारखं मुख असणारी ती पुंडरीकमुखी आहे. आणि इकडे पद्मपत्रवर्णा
म्हणजे कमळाच्या पानाच्या आकाराची जी आहे आणि 18 अंगुल प्रमाण 18 अंगुल लांब असणारी ती सावरिका. याच्यावरही खूप नेहमी प्रश्न विचारले जातात. हे जळूंचे प्रकार, त्यांची नावं, त्यांचे वैशिष्ट्य याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. खास करून इंद्रायुधा असाध्य आणि ही सावरिका 18 अंगुल लांबीची. आणि सविश जलुका किती, निर्विष जलुका किती, खालीलपैकी सविश कोणती, निर्विष कोणती, याच्यावर नेहमी प्रश्न असतात. बऱ्याचदा मुद्गवर्णा, पिंगा, शुगा, यकृद्वर्णा, शीघ्रपायिनी याच्यावरही प्रश्न पडलेले आहेत. साच पशवर्थे, ही जी सावरिका 18 अंगुल लांबीची असते ती पशवर्थे म्हणजे पशु अर्थे, त्याचा संधी होऊन झाला पशवर्थे है ना. पशु प्लस अर्थे एकत्र येऊन पशवर्थे झालेला आहे. तर पशु अर्थे म्हणजे पशूंसाठी, प्राण्यांसाठी एवढी लांब 18 अंगुल आहे, तर ती काही माणसाला आपण वापरणार नाहीये. तर गाई, म्हैस, हत्ती वगैरे यांना जर काही आजार झाले तर त्यांच्यासाठी, म्हणजे आयुर्वेदात वेटरनरी ब्रँडसुद्धा होती. आता सध्या त्याचं किती साहित्य उपलब्ध आहे काय नाही हा संशोधनाचा विषय आहे, पण नक्कीच पशुसाठी सांगितलं यांनी, म्हणजे पशूंची ट्रीटमेंटसुद्धा आयुर्वेदाने केली जात असे. आणि वृक्ष आयुर्वेद पण होता, म्हणजे वृक्षांसाठी पण वेगवेगळी औषधं, त्यांच्या मुळाशी टाकणं, लेप लावणं असे पण भाग त्याच्यामध्ये होते. तर ह्या 6 ज्या आहेत त्या निर्विष आहेत. मग यांचाही कोड जर आपण करायला गेलो तर कपिला, मूषिका, पुंडरीकमुखी, शंकुमुखी, पिंगला आणि सावरिका असं जर आपण केलं तर KM PSPS असा कोड तयार होतो. कपिला, मूषिका, पुंडरीकमुखी, शंकुमुखी, पिंगला आणि सावरिका असं जर आपण केलं तर त्याचा KM PSPS आणि तिकडे काकाजी IAS. तर जे शब्द रिपीट झाले त्यावर थोडासा जास्त फोकस द्यावा लागणार. तिकडे काकाजी KK जे आहे तर ते तिकडे कृष्णा आणि करबुरा आहे. इकडची के जी आहे ती कपिला, कपिलदेववाली कपिला आहे. तिकडची S जी आहे ती सामुद्रिका आहे. समुद्र, खारट पाणी, त्रिदोष ची दृष्टी करणारं वगैरे असं आपण, आणि सविश सामुद्रिका असं आपण लक्षात ठेवू शकतो. इकडची जी S आहे ती शंकुमुखी आणि सावरिया नाही सावरिका, तर जी निर्विष आहे है ना. तर अशा पद्धतीने आपण तिला लक्षात ठेवू शकतो. या शब्दांशी किंवा असं त्यांचं रिलेशन लावून जर लक्षात ठेवलं की समुद्र, त्रिदोषग्न, सावरिया म्हणजे सावरिका चांगली 18 अंगुल लांबीची पशूंसाठी, तर हे अशा लिंक लावल्या की अभ्यास एकदम सोपा, सुटसुटीत आणि कन्फ्युजन होत नाही. मग ती सामुद्रिका होती की सावरिका होती, ही सविश आहे का ती सविश आहे, ही निर्विष आहे का ती निर्विष आहे, असं कन्फ्युजन होत नाही. तर ह्या सविश निर्विष जलुका नीट लक्षात ठेवा. श्लोक नंबर 13 मध्ये बघा, तासाम यवन पांड्य सह्य पौतनादिनी क्षेत्राणी तेषु महाशरीरा बलवत्यः शीघ्रपायिन्यो महाशना निर्विशेषाश्च विशेषेण भवन्ति. मग त्यांनी सांगितलेलं म्हणजे अशा निर्विष जलोका जर पाहिजे असतील तुम्हाला तर यवन, पांड्य, सह्य, पौतन या प्रांतातून तुम्ही त्या घेऊन या. म्हणजे परभणी, मालेगाव, बडोदा, गुजरात असं सांगण्यासारखं त्यांनी त्या काळातल्या भागांची नावं सांगितली की यवन, पांड्य, सह्य, पौतन या क्षेत्रामधली त्या मोठ्या असतात, बलवान असतात, लवकर रक्त ओढणाऱ्या असतात आणि निर्विष्य असतात. तर हे नावं नीट लक्षात ठेवा. यवन, पांड्य, सह्य, पौतन किसके संदर्भ में है, किंवा निम्न में से कौन से क्षेत्र की जलोकाएं निर्विष होती है या फिर शीघ्रपायिनी होती है, महाशरीर होती है, अशा पद्धतीने तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर श्लोक नंबर 14 मध्ये बघा, तत्र सविष मत्स्य कीट दर्दुर मूत्र पुरुष कोथ जाता कलुषेषु अंबुष सविषः पद्मोत्पल नलिन कुमुदो सौगंधिक कुवलय पुंडरीक शेवाल कोथ जाता विमलेषु आंबेषु च निर्विषा. कोथ म्हणजे सडणे. तर वेगवेगळे मासे, कीटक किंवा कमळं किंवा वनस्पती सडल्यानंतर ज्या पाण्यामध्ये निर्माण होतात त्या जनरली सविष जलोका निर्माण होतात. आणि कलुषेषु आंबे, गढूळ पाणी जिथे आहे अशा डबक्यामध्ये, थोडक्यात आपण काय म्हणू, कलुष आंब म्हणजे डबक्यामध्ये ज्या निर्माण होतात अशा, आणि जिथे सडलेल्या वनस्पती किंवा प्राणी असतात तर त्यातून सविष होतात. आणि निर्मलेषु आंबेषु, आणि स्वच्छ पाण्यामध्ये ज्या होतात त्या साधारणतः निर्विष असतात, असं त्यांनी 14व्या श्लोकात सांगितलेलं आहे. नंतर पुढचा 15वा श्लोक बघा, क्षेत्रेषु विचरन्ति एताः सलिलाढ्य सुगंधिषु न च संकीर्णचारिण्यो न च पंकेशया
सुकाहा. तर विषरहित जलोका ज्या आहेत त्या सुगंधित पाण्यामध्ये राहतात, त्या विषारी पदार्थांना खात नाहीत किंवा अस्वच्छ ठिकाणी जातपत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. श्लोक नंबर 16 मध्ये बघा, तासाम ग्रहणम आर्द्र चर्मणा अन्यर्वा प्रयोगेर गृह्णीयात, की ओल्या कापड्याने पकडावं किंवा इतर काही विधीने सुद्धा आपण त्याला पकडू शकतो. बरेच जण जे पकडणार आहेत ते म्हशीच्या अंगावर चांगलं तूप बीप लावून त्यांना पाण्यात सोडतात आणि मग त्या म्हशीच्या अंगावर चिटकून बऱ्याचशा जळू येतात. सावरकर ज्यावेळी अंदमानाच्या जेलमध्ये काळ्या पाण्याची सजा भोगत होते तर त्यावेळी त्यांना आठवड्यातून एक दिवस जंगलातून लाकडं बिकडं तोडून आणायला पाठवायचे आणि ते जंगल एवढं घनदाट असायचं तर तिथे ते कपडे नसायचे अंगावर की कपड्यात काही लपवतील म्हणून, हे शस्त्र दगड म्हणून उघडत जायचं लंगोट घालून आणि सगळी तिकडे लाकडं तोडून आणायचे आणि त्या घनदाट समुद्री जंगलातून मग खूप जळू असायच्या, त्या अंगावर चिटकायच्या आणि घरी आल्यावर त्या ओढून काढायला लागायच्या त्यांना, कारण त्या लवकर सोडायच्या नाही. आणि ते काढल्यावर तुम्हाला माहिती आहे जळूच्या लाळेमध्ये हिरुडीन नावाचा एक स्राव असतो. हाही MCQ या अनुषंगाने नीट लक्षात ठेवा. जळूच्या लाळेमध्ये हिरुडीन नावाचा एक स्राव असतो ज्याच्यामुळे रक्त लवकर गोठत नाही, त्यामुळे जळू लावलेलं रक्त लवकर गोठत नाही, हे नीट लक्षात ठेवा. मग त्या सावरकर आणि त्या सगळ्या कैद्यांना मग ते जळू ओढून काढायच्या आणि मग त्या अंगावरच्या जखमांतून ते रक्त वाहत राहायचं. मग त्यांच्याकडे ना कपडा असायचा, ना कॉटन असायचा, ना डेटॉल, ना पावडर. मग ते तशाच जखमा रक्त ओघळायचं, मग त्यावर माशा बसायच्या. म्हणजे अशी सगळी दीनवाणी केविलवाणी परिस्थिती होती. खरं तर MCQशी याचा सगळ्यांचा संबंध नाही आहे, पण जळूचा विषय आला म्हणून सांगतो. जर तुम्ही त्यांचं आत्मचरित्र वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळतील. तर मी हिरुडीनविषयी बोलत होतो जळूच्या. तर जळूमध्ये हिरुडीन असतं, त्याच्यामुळे रक्त लवकर गोठत नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही व्यवहारात जळू लावाल त्यानंतर बँडेजिंग प्रॉपर करणं शिकणं खूप आवश्यक असतं. जर ते नाही केलं तसं तर मात्र ब्लिडिंग कंटिन्यू होत राहतं आणि प्रत्येकाला प्रॅक्टिसमध्ये हा जळूचा अनुभव येतोच. माझ्याकडे अशीच एक रुग्ण होती हार्पिसची, खूप पेनमध्ये होती, खूप जास्त त्रास होता तिला आणि सगळे अँटीव्हायरल वगैरे घेऊन 8 दिवस झाले होते, पण काही तिला काडीचेही आराम नव्हता, झोप लागत नव्हती 8 दिवसापासून आणि आपण तिला जळू लावलं. पण माझी प्रॅक्टिसच्या नवीन दिवसामध्ये ती आलेली असल्यामुळे मी थोडीशी पट्टी लावण्यामध्ये थोडंसं जरा बिघडलं आणि रात्रीच्या वेळेला लावला तिला जळू आणि ती गेली घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाई बेडशीट घेऊन भांडायला आली होती माझ्याकडे की सर हे तुम्ही काय केलं, हे बघा रात्री माझं किती रक्त वाहिलं आणि इतकं का असं असतं का आणि एवढं रक्त गेलं माझ्या अंगातून वगैरे वगैरे. मग त्यांना विचारलं मग की तुम्हाला समजलं नाही का रक्त जात आहे वगैरे. नाही हो म्हणे सर, एवढी गाढ झोप लागली मला की कळलंच नाही. म्हणजे 8 दिवसापासून ती बाई झोपली नव्हती वेदनेने, त्या बर्निंगमुळे हार्पिसच्या, आणि तिला गाढ झोप लागली याचा तिला आनंद नाही आहे, पण ते रक्त गेलं माझं. बेडशीट घेऊन दाखवायला आली होती ती मला. माझ्या अजून स्मरणात आहे तो प्रसंग. आणि त्यांना म्हटलं तुम्हाला हे त्रास कसा आहे, त्रास कमी झाला होते जाऊ द्या, पण माझं रक्त गेलं एवढं आहे ना. तर तिला त्रास कमी झाल्याच्या आनंदापेक्षा रक्त गेल्याचं दुःख जास्त होतं. तर इतका इन्स्टंट उपाय, पण मग तुम्ही जर त्याची प्रॉपर केअर नाही घेतली तर असं थोडंसं होतं. त्यामुळे तिथून पुढे मी प्रत्येक रुग्णाला सांगतो की ही पट्टी निघाली तर रात्री मे बी ते रक्त तुमचं वाहील, सकाळी बेडशीटवर तुम्हाला डाग दिसू शकतो रक्ताचा, तर घाबरू नका, त्याने काही होत नसतं. म्हणजे बेडशीट घेऊन पुन्हा मला दाखवायला भांडायला येऊ नका, असं त्याच्यामागचा अर्थ असतो. तर ते आपण अनुभवातून शिकत असतो. तर थोडक्यात काय सांगायचं, हिरुडीन नावाचा जो स्राव असतो, हिरुडीन नावाचा स्राव जळूच्या लाळेमध्ये येतं, त्यामुळे ते रक्त गोठत नाही. त्यामुळे आपल्याला पॅक करताना व्यवस्थित करावं लागतं. आपल्याच एका स्टुडंटला आपण लावली होती, गुडघ्याच्या मागच्या बाजूला लावली होती, पण ती अशा जॉईंटवर बसली होती की तिने पाय हलवला की ती पट्टी निघून जायची आणि ब्लिडिंग सुरू व्हायचं. तर त्यामुळे मग 2-3 वेळा बँडेजिंग करूनही शेवटी तिला 2 दिवस बेड रेस्ट म्हटल्यासारखं किंवा पाय न हलवता एक स्प्लिंट बांधून टाकला, म्हणजे एक काडी बांधून टाकली तिच्या पायाला गुडघ्याच्या तिथे, म्हणजे की पाय वाकवताच आला नाही पाहिजे, मग ते प्रॉपर राहिलं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात त्या हिरुडीनमुळे, कारण रक्त लवकर गोठत नाही. त्याचा दुसरा फायदा असा होतो की अँटीकोॲग्युलंट इफेक्ट त्याचा येतो. त्याच्यामुळे डीप व्हेनस थ्रोम्बोसिस असेल किंवा कुठे क्लॉट अडकलेले असतील रक्ताचे, त्याच्यामध्ये पण जळूने खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्यानंतर मग
पुढे बघूया श्लोक नंबर 17. अथ एनाम नवे महती गटे सारसस ताडाग उदक पंकमावाप्य निदध्यात भक्षार्थे च आसामुपहरेत शैवलम वल्लुरम औदकांश कंदाश चूर्णीकृत्य. तर त्यांनी मग सांगितलेलं आहे की नव्या एखाद्या मोठ्या घटामध्ये सरोवराचं पाणी, त्याच्यानंतर थोडासा चिखल खालचा, हा सगळा घेऊन यायचा, त्याच्यात जळू ठेवायच्या. त्या जळूंना खाण्यासाठी शैवाल, वल्लुर, औदक आणि कंद, वेगवेगळे औदक कंद, पाण्यामधले जे कंद असतात त्याचं चूर्ण करून त्याला खायला घालायचं. शय्यार्थ, त्याला झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी तृण औदकानीच्या पत्राने, की गवत आणि पाण्यातले काही पानं जे असतात कमळाचे किंवा इतर वनस्पतीचे ते टाकायचे. द्वयात त्रयाच्च आभ्य अन्यजलम भक्षश्च दद्यात सप्तरात्रात घटमान्यम संक्रामयेत. 2 किंवा 3 दिवसांनी त्याला पाणी बदलायचं आणि खायला पण बदलायचं, आणि 7-7 दिवसाला घटच बदलायचा, दुसऱ्या घटात त्याला टाकायचं. तर ही त्यांनी विधी सांगितलेली आहे जळू सांभाळण्याची. तर ही पण नीट लक्षात ठेवा. आसन काय द्यायचं आहे तिला, बेड, त्यानंतर खाण्याची व्यवस्था काय करायची आहे. 2 ते 3 दिवसांनी हे सगळं पाणी आणि खाण्याचे पदार्थ द्यायचे आहेत आणि 7-7 दिवसाला तो घडा बदलायचा आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळं नीट लक्षात ठेवा. मित्रांनो, आज याच ठिकाणी थांबूया. बाकी गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.